अचानक पाहुणे आलेले आहेत आणि काहीच भाजीपाला घरात नाही आणि मसालासुद्धा वाटायला वेळ लागेल. त्यांना जेवून जायचं जर म्हटलं किंवा आपल्याला घरच्या घरी जर पटकन भाजी करायची म्हटलं, तर बिना वाटणाची आणि बिना भाजीपाल्याची जर भाजी करायची, तर ती कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने आणि खरंच खूप रुचकर आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. त्यात अर्धा चमचा जिरं घ्यायचे आणि 20 ते 22 आपल्याला लसण पाकळ्या घालायच्या आहे. लसण पाकळ्या यासाठी जास्त घालायच्या, त्यांना भाजीला खमंगपणा खूप छान येतो लसणाने. अर्धा चमचा हळद घालायची, त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे. व्यवस्थित आपलं सारं पूर्ण साहित्य घालून झालं की आपल्याला थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण करून झालं की त्यात पाणी घालायचं आहे थोडंसं, म्हणजे पातळ करून घेण्यासाठी. थोडीशी स्मूथ पेस्ट आली की जरा बरी राहील. त्यासाठी आपण काय केलं, थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आपली आवडतोवड थोडीशी पेस्ट आली. नंतर पुढची तयारी करायची. त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे लसण, मिरची, जिरे, त्याची पेस्ट आपल्याला त्या तेलामध्ये घालायची आहे. तेलामध्ये घालून झालं की चमच्याच्या सहाय्याने एकसारखं फिरून घ्यायचं आहे आणि गॅस इथे थोडासा कमीच ठेवायचा आहे. तर आपण वाटीचं माप घेणार आहोत. तर वाटीच्या मापाने मी 1 वाटी पाणी घेतले. आता अगोदर 1 वाटी पाणी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून पूर्ण वाटण जे आहे ते इसळून घ्यायचं आहे आणि आपलं 1 वाटी पाणी मी त्यामध्ये घालून घेतलं आहे. परत अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. असं 1.5 वाटी मी पूर्ण पाणी घेतलेलं आहे. 1.5 वाटी आपलं पाणी झालं की त्यात उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर अर्धा चमचा मी इथे मीठ घालून घेतलं आहे. चवीनुसार मीठ झालं की आपली उकळी आली की चमच्याच्या सहाय्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हरभरा डाळीचं जे पीठ आहे, बेसन पीठ म्हणतो, ते 1 वाटी घ्यायचं आहे. आपण 1 वाटी बेसन पिठाला 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, एका हाताने बेसन पीठ घालायचं आहे आणि एका हाताने घोटून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित घोटताना जास्त प्लेन नाही करायचं. थोडंसं आवडधोबड जसं बेसन पीठ असतं ना, थोडंसं गिठुळे झाल्यासारखं, त्या टाईपचं आपल्याला बेसन पीठ ठेवायचं आहे. म्हणजे घुटल्यानंतर एकसारखं घोटून झालं की एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला चमच्याला लागलेलं जे बेसन पीठ आहे, म्हणजे घोटलेलं पीठ आहे, ते काय करायचं आहे, आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्यायची आहे. त्याला वाफ आली की परत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून व्यवस्थित घेतलं की परत त्याच्यावरती काय करायचं आहे, परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. म्हणजे बुडालाही लागलं नाही पाहिजे आणि आपलं बेसन पीठ छान वाफून झाले पाहिजे. तर इथे व्यवस्थित शिजून झाले. तर आता काय करायचं, हे बाजूला ठेवायचं आहे आणि पुढची प्रोसिजर करायची आहे. त्यासाठी मी ते कढई घेतली. कढईमध्ये चांगलं 2 चमचे तेल घालायचं आहे. एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर कांदा आपला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसिजर करायची नाही, चांगला ब्राऊनच होऊ द्यायचा आहे. तर इथे कांद्याचा रंग छान बदलला आहे, म्हणजे ब्राऊन झाला आहे. तर आता या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे, आपण जे बेसन पीठ हटवून घेतलं होतं, म्हणजे घोटून घेतलेलं होतं, ते घालायचं आहे. चांगलं 1 वाटी, 4 वाट्या प्रमाण असेल तर 1 वाटी घालायचं, म्हणजे 1 हिस्सा घालायचं, 3 हिस्से आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तर आपलं बेसन पीठ घातल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे त्याची चव जी आहे, कारण आपण शिजून घेतलं आहे, शिजून घेतल्यानंतर फ्राय केल्यानंतर जी चव येते ना भाजीच्या ग्रेव्हीला, खूप मस्त येते. तुम्हाला कुठलं वाटणंही करायचं काम नाही, काहीच नाही. भाजीची ग्रेव्ही तर अगदी अप्रतिम लागेल. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल ही भाजी कशी झाली ते. तर आपलं जे बेसन शिजलेलं बेसन घातलेलं होतं, पिठलं घातलेलं होतं, ते एकसारखं फ्राय, चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी घालून मी फ्राय करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. परत थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे. जितकं छान फ्राय केला जाईल तितकं ग्रेव्हीचं टेस्ट तुमची खूप छान येईल. तर इथे मी घरगुती मसाला करून घेतलेला घातला आहे. चांगला 2 चमचे मसाला घालायचा आहे. 1 चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे. थोडासा कोथिंबीर घालायचा आहे. कोथिंबीर नसेल तरी चालेल. व्यवस्थित आपल्याला मसाला आणि आपलं बेसन पीठ आहे, पिठलं जे आहे ते व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो अगदी मस्त झाला पाहिजे आणि मसालासुद्धा फ्राय झाला पाहिजे. तर फ्राय करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि एकसारखं आपल्याला त्याला एकसारखं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव जी आहे आणि जो मसाला तयार होईल तो अगदी मस्त होईल आणि प्लेनसुद्धा होईल. तर आता चांगलं फ्राय करून तेल सुटेपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर 1 ग्लास पूर्ण मी पाणी घातलं आहे. परत 1 ग्लास पूर्ण पाणी घालायचं आहे. असं 2 ग्लास घालायचं आहे पाणी आपल्याला. तुमच्या ग्रेव्हीच्या आकाराच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी घाला. तुम्हाला जर वाटत असेल खूप पातळ झालं आहे तर पाणी थोडं कमी घातलंच चालेल आणि खूप घट्ट व्हायला लागलं तर गरम करून तुम्ही पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पाणी आपण 2 ग्लास पूर्ण भरून घातलं आहे. तर त्याला उकळी येईपर्यंत आपल्याला काय करायचं, जे भांड्यात आपलं पिठलं करून ठेवलेलं होतं, म्हणजे घट्ट पिठलं जे आहे त्याचे काय करायचे, जास्त दाबून बॉल नाही करायचे, आबडधोबड बॉल करायचे आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण शिजवून घेतो ना त्यामध्ये आतमध्ये ग्रेव्ही गेली पाहिजे आणि अगदी स्मूथ झाले पाहिजेत ते.
तर इथे पूर्ण आपण गोळे करून घेतलेत, बेसन पिठाचे जे गोळे आहेत ते व्यवस्थित करून घेतलेत. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं जास्त दाबून नाही, हलके हलके करून घ्यायचे आहेत. आणि शिजल्यामुळे जे पिठलं आहे आपलं अगदी मस्त झालेलं आहे. तर आपले गोळे करून झाल्यानंतर आपल्याला हलके हलकेसुद्धा लागत आहेत ते. तर आता आपल्या ग्रेव्हीला मस्त उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर काय करायचं आहे, आपले एक एक गोळे आपल्याला एक एक करून टाकायचे आहेत. तर बाजूबाजूला टाकायचे, कारण आपल्याला चमच्याने त्याला हलवायचं नाही आहे, नाहीतर काय होईल, त्याची ग्रेव्ही तयार होईल. त्यासाठी काय करायचं, अलगद सोडायचे आहे. अलगद व्यवस्थित सोडून झाले की आपल्याला मीडियम गॅसवरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आत्ता आपल्याला चमचा द्यायचाच नाही, म्हणजे चमचा घालायचाच नाही भाजीमध्ये. नंतर वरती थोडेसे यायला लागले की अलगद चमचा एकदा फिरून घ्यायचा, जास्त फिरवायचा नाही. परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. परत झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी शिजून वरती बॉल आलेले आहे. म्हणजे आता आपल्याला तुटण्याची भीती राहिलेली नाही. ज्यावेळेस आपले शिजून बॉल वरती येतील त्यावेळेस अजिबात तुटण्याची तुम्हाला भीती राहणार नाही. तर अगदी मस्त वरती आले आणि हलकेसुद्धा, म्हणजे शिजायलासुद्धा आलेले आहेत, शिजूनसुद्धा चांगले झालेले आहे. तर भाजीचा रंग, जो तरंग पाहिजे भाजीला, आणि भाजीची चव जी आहे ना, फक्त तुमचा मसाला जो असेल ना, घरगुती मसाला असो किंवा मार्केटमधला मसाला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये मसाला घाला, म्हणजे तुम्हाला भाजी खूप छान लागेल. तर इथे अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे मी. कस्तुरी मेथी घालून घेतल्यानंतर त्याला चव जी आहे ती अगदी मस्त येते. तर 2 मिनटं झाकण ठेवून परत भाजीला उकळी आणायची आहे. आणि आपली भाजी आता अगदी चमचमीत आणि मस्त पाहुण्यांनासुद्धा आवडेल आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा आवडेल. भात जर असेल ना, भातासोबत तर खरंच खूप छान लागेल. पोळीसोबतसुद्धा मस्त लागते. पण भात, पापड आणि लिंबू जर असेल तुमच्याकडे तर काहीच करायची गरज पडणार नाही, अशा पद्धतीची भाजी आहे. तर तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबत ते खाऊ शकता. असं काही नाही की भातासोबतच खावी, पण भातासोबत जास्त छान लागेल. तर भाजी झाल्यानंतर मस्त कोथिंबीर भुरभुरायचा आणि पोळ्या घ्यायच्यात. मी पोळ्याच केल्यात, भात केला नाही मी, म्हणजे राईस केलेला नाही आहे. गरमागरम पोळ्या घेतल्या, थोडासा कांदा घेतला आहे सोबतीला, लिंबू घेतले, कारण लिंबाशिवाय भाजीची चव नाही आहे त्या. तर मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि जे गोळे आहेत आपले भाजीचे, म्हणजे कोफ्ते जरी म्हटलं तुम्ही तरी चालेल, तर सर्वांनाच आवडेल आणि घरचेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची भाजी आहे. ट्राय करून बघा. कुठलं मसाल्याचं वाटण हे करायचं काम पडलेलं नाही, त्यामुळे खूप सोपी जाते करायला. आणि घाईगडबडीची जर वेळ असेल आणि तुमच्याकडे खरंच भाजीपाला नसेल तर खरंच ही भाजी करून नक्की ट्राय करून बघा. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.